जर आपल्याला नवीन काही शिकायचं राहतं ना, तर ती एक्साइटमेंटच काही वेगळी राहते. आणि तसंच मला पण काही न्यू ट्राय करायचं होतं, काही न्यू शिकायचं होतं. त्याच्यासाठीच इतकी घाई-गडबडी चालली होती. सकाळी उठताच बरोबर सगळे कामं आवरून घेतले, अंघोळ-बिंघोळ केली, देवपूजा यांनी करून घेतली होती. मी ना इथं पालकचे पराठे बनवत होते. तुम्हाला एकदम सिंपलपणे आणि 5 मिनिटात त्याची रेसिपी सांगून देते. गव्हाचं पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून दिले होते, जसं तिखट, अजवाईन, हळद आणि मसाला, थोडीशी तीळ आणि स्वादानुसार नमक आणि तेल पण टाकलं होतं मी 1 पै. म्हणजे काय ते थोडे कडक राहतात, म्हणजे एकदम मऊ पण आणि कडक पण होतात. आणि थोडासा रवा टाकायचा आपल्याला. इथं पालक वॉश करून मस्तपैकी अशी बारीक कापून घेतली होती. ना तिला शिजवण्याची गरज आहे ना काही करण्याची गरज आहे. मस्तपैकी बारीक चॉप करून घ्यायची. चॉप झाल्यानंतर जे आपण पिठामध्ये सगळे मसाले टाकून ठेवले होते ना, पण त्याच्यामध्ये पालक आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून असं कणिक मस्तपणे भिंजून घ्यायचं आहे. बघा जसं मी भिंजते तसं तुम्ही थोडंसं कडकच भिंजायचं कणिक, कारण आपण 5-10 मिनटं राहू देतो ना, तर ते पालकचं जे मॉइश्चर राहतं ना, ते सगळं म्हणजे कणिक जे आपलं पीठ भिंजलेलं राहतं ना, ते एकदम नरम नरम होऊन जातं. मस्तपैकी असं पीठ भिंजून घेतलं होतं मीने. पण मला कुठंतरी जायचं होतं, न्यू काही शिकायला जायचं होतं. मी ट्राय करत होती आणि माझा फर्स्ट डे होता. तसं खूपच छान गेला होता माझा तो पहिला दिवस. तसा खूप मस्त शिकली मी. तुम्हाला पुढं सांगणारच मी काय शिकली, कसं शिकते म्हणून असं. तर त्याच्यासाठीच इतकी घाई-गडबडी चालू होती. तर मी इथं पालकच्या पराठ्यांचं कणिक आहे ना भिजवून ठेवलं होतं. पालकचे पराठे राणी लाटणार होती, बाकी सगळं मी काम करून घेणार होती. आणि राणी तिचं रेग्युलरी जे काम राहतं, झाडू पोता ते करत होती. इथं कणिक भिजवून झालं होतं. मग ती म्हणे, दीदी तू जा, मी नंतर पराठे मुलांना गरम गरम लाटून देणार. म्हटलं नाही, मी तेवढ्यात बाहेरचं सगळं आवरून घेते, म्हणजे कसं माझं पण काम तुझं पण काम सिंपल होऊन जाणार. असं तिच्याशीच गप्पा मारत होती. ओमला भूक लागली होती, तर त्याला सगळ्या प्रकारच्या बिया दिल्या. बसून बसून तो खात राहील म्हणून. बदाम होते, पंपकिन सीड होते, मनुके होते, मगजच्या बिया होत्या, सगळ्या होत्या, खजूर बिया होत्या. राणीने तर झाडू वगैरे मारला, तिची आंघोळ बाकी होते. आणि मी बघायला गेली, चला म्हटलं आता आवरू बाहेरचं. तर ड्रम खालीच होता, नळ आले होते पण यांनी पाणी भरलंच नाही, फक्त वरचा टाका भरला. ड्रम आणि ते काहीच भरलं नाही. चला वरचा टाका भरला होता म्हणून कपडे वगैरे सगळे धुतले गेले होते मशीनमध्येच. आणि मी निघाली काही न्यू करण्यासाठी. खूप छान दिवस गेला माझा. शिकली पण मी, पहिला दिवस मस्तपैकी शिकली मी कसं काय करायचं. घरी आल्यानंतर मी लाटते पराठे. राणी पराठे लाटत होती गरम गरम. मी बोलली होती ना, भरपूर टाईम झाला होता, 1 तास होऊन गेला होता आणि पूर्ण पालकने तिचं मॉइश्चर सोडून दिलं होतं. तर राणी म्हणे आता तिथे लाडू कसं काय. मग तिने काय केलं, बटर पेपर होता त्याला तेल लावलं आणि पाणी लावून मस्त आपण थालीपीठ बनवतो ना, तसं थापडून तिने मस्तपैकी असे पालकचे पराठे बनवले आणि खूपच टेस्टी लागले. तर अशा प्रकारे आम्ही पालकचे पराठे एन्जॉय केले. खूपच छान लागले. तुम्हाला पण आवडली असणार रेसिपी. पटकन बनवा, खूप इझिली, मुलांना टिफिनला पण